हॅलो गाईज, मी नविदा सावंत आणि सॅटर्डे नाईट आहे आज. सो आज 2 दिवस झाले की पूजाच्या घरचे पाहुणे आलेले आहेत. सो आम्ही सॅटर्डे नाईटला खाली ग्राउंडमध्ये होतो आणि असेच लहानपणीची आठवण झाली. सो खेळ खेळत होतो. सॉरी हाँ पकड़ ले। जास्ती की मेजॉरिटी जास्ती की मेजॉरिटी विन्स. अरे डाई मम्मी तू पण तुम्ही नंबर बोला. हाँ चालेल. 4 3 5 जाईल तिथे. तिकडे अंदाज इथे रात्रीचे जर लाईट सगळ्या चालू असतील तर खूप छान व्ह्यूज असतात. तर 22 तारखेला ते गणपतीचं मंदिर आहे, ते सजवलं होतं मस्त. खूप छान लाईट केली होती 22 जानेवारीच्या दिवशी. आणि त्याच्या पाठीमागे ते गणपती आणि राधाकृष्णाचं मंदिर आहे. ॲक्च्युली मला फक्त गणपतीचंच मंदिर आहे एवढंच माहीत होतं, पण त्या दिवशी कळलं की तिथे राधाकृष्णाचं पण मंदिर आहे. हे त्या दिवशी कळलं मला. आणि हे मंदिर खूप छान सजवलं होतं. सो तुम्ही बघू शकता. आणि ते पूजाच्या घरचे कोण मामा मामी वगैरे आली होती, ते सगळेजण बघत होते कारण की ते फर्स्ट टाईम आले होते त्याच्यामुळे ते. आणि मी पण हे फर्स्ट टाईम बघत होते की आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं की तिथे राधाकृष्णाचं पण मंदिर आहे पाठीमागे. म्हणजे दोन्ही मंदिर एकाच ठिकाणी आहेत. आणि खूप छान वाटतं रात्रीचं व्ह्यू. आणि त्याच्या लाईट चालू असल्यामुळे तर आणखीनच भारी वाटत होतं तिथे. बघू शकता तुम्ही. आणि आजूबाजूचं हे पण खूप छान वाटतं. ॲक्च्युली लाईट चालू असेल ना तर खूप छान वाटतं तिथे. आणि इथून तुम्हाला शॉर्टकटसुद्धा आहे बाहेर पडायला. कारण की जर तुम्हाला लॉंगकटने बाईक असेल तर तिकडून लॉंगकटने जातात, कारण की इथून शॉर्टकटने जाऊ शकत नाही. जर चालत बाय वॉक जायचं असेल तर इथून तुम्ही जाऊ शकता शॉर्टकट ऑफिसच्या बाजूने. आणि मी इथून तर डेली जाते, पण मला माहीत नव्हतं की तिथे फक्त गणपतीचंच मंदिर आहे असं समजत होती. पण त्याच दिवशी रात्री कळलं की मला राधाकृष्णाचं पण मंदिर आहे ते. आणि खूप छान आहे. पूजाला पण कोणालाच माहीत नव्हतं आम्हाला. आणि खूप छान वाटतं. आणि मी रात्रीचं व्ह्यू तुम्हाला फर्स्ट टाईम दाखवते. आणि इथे फुलंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहेत. चाफ्याची फुलं आहेत, खूप सारी फुलं आहेत. मला त्यांची नावंसुद्धा येत नाही आहेत, इतकी फुलं आहेत. हे बघा, हा एक कोणत्या तरी वेगळ्याच प्रकारचं फुलं आहे. हे पण खूप छान आहेत फुलं. लिलीची फुलं आहेत, अजून बऱ्याच प्रकारची फुलं आहेत.
आणि चाफ्याची फुलं खूप सारी आहेत, झाडं लावलेली आहेत. हे बघा, हे इथून तुम्हाला शॉर्टकट आहे बाहेर पडायला. आणि बघू शकता इतकं छान वाटते ते बघायला. तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच की वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. आणि जरी मी इथे या व्हिडिओमध्ये दाखवली नसली तरी आणखीन खूप काही प्रकारची इथे फुलं आहेत. ते एक दिवस तो पण व्हिडिओ मी बनवेलच. आणि आज इतकी मजा केली. ॲक्च्युली लहानपणीचे दिवस आठवले आम्हाला की लहानपणी आम्ही कसं खेळत होतो ते आठवलं. आणि खूप वर्षाने खेळलो, खूप मजा आली. म्हणजे असं आता आपण सेंट्रल प्लाझाला चाललेलो आहे. आणि दोन्ही साईड, ह्या साईडला माझ्या राईट साईडला ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या बाजूने आपल्याला बाहेर पडायला दोन्ही साईडनं शॉर्टकट आहे. आणि हे बघा, हे कसली फुलं आहेत ते प्लीज कमेंट्समध्ये सांगा. मला ॲक्च्युली एवढी फुलांची नावं माहीत नाही आहेत. सो तुम्ही पण सांगू शकता कमेंट्समध्ये की कोणती कोणती फुलं आहेत ती. आणि पूजाच्या घरचे आलेले ते खूप छान आहेत बोलायला. ते लोक पण, आम्ही त्यांच्यामध्ये दोघंजणं सामील झालो होतो आणि खूप सारे असे गप्पा मारत चाललेले सगळेजणं. मजा आली सगळ्यांसोबत. आता आपण सेंट्रल प्लाझामध्ये जाऊया. जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो मला खूप आवडलं होतं आणि एक्सायटेड होते की कधी तिथे राहायला जातो आहे आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरी. आणि खूप छान फिलिंग वाटते की माझं घर खूप छान आहे. सेंट्रल प्लाझामधून सुद्धा रस्ता आहे आपल्याला बाहेर पडायला. आणि इथे असं प्रोग्राम वगैरे तुम्ही करू शकता. म्हणजे मध्ये असं बाजूला बसायला जागा आहे. इथे पण खूप छान आहे. इथे मी माझा हा व्हिडिओ संपवते, कारण की रात्र पण खूप झाली होती. 1:30 वाजला होता आणि मी तुम्हाला बाहेर थोडा अंधार तर होता. मी कधीतरी दिवसाचा सुद्धा व्हिडिओ बनवेलच आणि इथे काय काय आहे ते दाखवेलच. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या पेजला सुद्धा फॉलो करा.